गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघाच्या वतीने रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन केलं। गिरणी कामगारांच्या घरांसाठी सोडत आतमध्ये सुरू असताना बाहेर मात्र सोडतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। सरकार निवडणुकीच्या तोंडावर मुंबई बाहेरची घरं गिरणी कामगारांना वाटत असून सरकार आम्हाला फसवत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला। या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। एकीकडे बांद्रा इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये गिरणी कामगारांसाठीच्या घरांची सोडत सुरू आहे, परंतु दुसरीकडे रंगशारदा सभागृहाच्या बाहेर मात्र गिरणी कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येतंय आणि ज्या पद्धतीनं जी घरं वाटली जात आहेत ती मुंबईतलीच घरं द्यावीत असं यांची प्रमुख मागणी आहे। काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे? एकीकडे तुमच्याच घरांची लॉटरी निघते आणि तुमचा मात्र याला विरोध आहे। गिरणी कामगारांना मुंबईतच घर देऊ असं शासनाने जाहीर केलेलं होतं। गेल्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, त्यापूर्वी अशोकराव चव्हाण होते, विलासरावजी देशमुख होते, ह्या सर्वांनी सांगितलेलं की गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागेवर DC रूलप्रमाणे 1/3 जागेमध्ये घर देता येत नाही। पर्यायी तुम्ही आम्हाला जागा दाखवावी, आम्ही त्या जागेवर घर बांधून देऊ। एकीकडे गिरणी कामगारांना घरांची लॉटरी सुरू असताना इकडे आंदोलन सुरू आहे। प्रामुख्याने एकच मागणी आहे की आम्हाला जी घरं आहेत ती मुंबईतच देण्यात यावीत। MMRDA रिजनमध्ये जी घरं दिली जात आहेत त्याचा निषेध व्यक्त केला आहे त्या सर्व गिरणी कामगारांनी। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।